नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट। नांदुरा समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या प्रश्न। लोकशाही व संविधानाचा अपमान। माजी खासदार नवनीत राणा यांचं विधान। लोकशाहीचा अपमान की राजकीय नौटंकी? सध्याच्या भारतातील राजकारण हे केवळ विकास, धोरणं किंवा जनतेच्या अडचणी यांच्याभोवती फिरत नाही। आजचं राजकारण धार्मिक उन्माद, घोषणाबाजी आणि भावनिक ध्रुवीकरण याभोवती केंद्रित झालं आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे खासदार नवनीत राणा यांचं अलीकडील वादग्रस्त विधान। त्यांनी असं म्हटलं की तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा म्हणणार नाही, फक्त भारत माता की जय हाच नारा आमच्या तोंडून निघेल। हे विधान केवळ मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न नाही, तर ते संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेवरही थेट आघात आहे। धर्माचा अपमान, देशभक्तीचं मोजमाप। भारत हा विविध धर्मांचा, संस्कृतींचा संगम आहे। इथे जय श्रीराम म्हटल्यावर कोणी विरोध करत नाही, पण जर कोणी अल्लाहू अकबर म्हटलं तर त्याला संशयाने पाहिलं जातं। ही मनोवृत्ती फारच घातक आहे। देशप्रेमाचा निकष कोणता नारा दिला हे ठरवत असेल तर आपण गांधींच्या नव्हे तर गोडसेच्या मार्गावर जात आहोत। राजकीय गुंडगिरी की लोकप्रतिनिधीपणाचा अपमान? एक खासदार म्हणून नवनीत राणा यांचं कर्तव्य कायद्यात संविधानाप्रती निष्ठा ठेवण्याचं आहे। त्यांच्या भाषणातून लोकांना एकतेचा संदेश मिळायला हवा होता, पण इथे त्यांनी द्वेषाचं आणि ध्रुवीकरणाचं साधन वापरलं। मोदींचा बाप कोण? तुमचा बाप मोदी दिल्लीमध्ये बसला आहे। या वाक्यातील अहंकार, अरेरावी आणि पातळी सोडलेली भाषा ही लोकशाहीतील खासदाराला शोभणारी नाही। पंतप्रधान हे देशाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा वापर कोणत्याही समाजाला धाक दाखवण्यासाठी केला जाणं हे त्यांच्या सन्मानालाही कमी करतं। हिंदुत्व वाचवायचं की धर्मांधता वाढवायची? हिंदू धर्म हा सहिष्णुतेचा आणि उदारतेचा धर्म आहे। जेव्हा कोणी त्याच्या नावाने द्वेष पसरवतो तेव्हा ते धर्माचं नव्हे तर स्वतःच्या राजकारणाचं रक्षण करत असतात। शेवटी देशप्रेमात नफरत नको, संविधानाची शिकवण हवी। नवनीत राणा यांसारख्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विधानांमुळे समाजात तेढ वाढवू नये। विरोध करायचा असेल तर विचाराने करा, राजकारण करायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यांवर करा, पण धार्मिक भावना भडकावणं हे देशद्रोहासारखंच आहे। युवा